सोशल मीडियावर ग्लॅमरस रील्स बनवणारी एक सुंदर महिला, तिचे हजारो फॉलोअर्स. पण या हसऱ्या चेहऱ्यामागे लपला होता एक असा खतरनाक चेहरा ज्याची कल्पना कुठल्या डार्क क्राईम थ्रिलर चित्रपटापेक्षाही कमी नसेल. 2 प्रियकर, पैशांचा पाऊस, लक्झरी लाईफ आणि मग एका रात्री रचला गेला मृत्यूचा असा भयानक सापळा ज्याने संपूर्ण पोलीस दल सुन्न झालं. 7 मे रोजी रायसेन जिल्ह्यातील एका पुलाखाली 40 फूट खोल दरीत एक गोणी सापडते. हात बांधलेले, तोंडाला चिकटपट्टी लावलेला एक कुजलेला मृतदेह. पोलिसांनी गोणी उघडली तेव्हा त्यांना मृतदेहाशेजारी एक अशी वस्तू सापडली ज्यानं या प्रकरणाचा असा काही उलगडा केलाय की खुद्द खुनी सुद्धा चक्रावून गेलाय. कोणती होती ती वस्तू? ती वस्तू होती एका लहान मुलाची शाळेची वही, रफ कॉपी. एका लहान मुलाच्या पुस्तकानं या संपूर्ण हत्याकांडाचा पर्दाफाश कसा केला? पहा हा थरारक रिपोर्ट. या कथेचा मुख्य सूत्रधार आहे रीना किरार. नरसिंहपूर जिल्ह्याच्या एका छोट्याशा गावात जन्मलेली रीना. स्वप्न मोठी, पण वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी लग्न झालं. 13 वर्षांचा संसार, एक मुलगा. पण रीनाचं मन या संसारात कधी रमलंच नाही. ती पुन्हा वळाली तिच्या जुन्या प्रियकराकडे, म्हणजेच अरुण पटेलकडे. अरुणने रीनावर पैशांचा पाऊस पाडला. तिचं आयुष्य रातोरात बदललं. महागड्या गाड्या, फिरायला जाणं. रीना हे सगळं तिच्या सोशल मीडिया रील्स मधून जगाला दाखवू लागली. पण रीनाची भूक इथंच संपली नाही. तिच्या ग्लॅमरस रीलवरून राजस्थानच्या वीरू जाट नावाच्या एका तरुणानं कमेंट करायला सुरुवात केली. डिजिटल जवळकी वाढली आणि वीरू रीनाचा दुसरा प्रियकर बनला. तो तिला भेटायला राजस्थानवरून थेट मध्य प्रदेशात येऊ जाऊ लागला. पण एकाच वेळी 2 प्रियकर सांभाळण्याच्या या खेळात अरुण आणि रीनाने मिळून वीरूचा काटा काढायचं ठरवलं. रीनाने वीरूला भेटण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं. तिथे तिचा पहिला प्रियकर अरुण आधीच दबा धरून बसला होता. वीरू घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच त्याच्यावर बेसबॉलच्या बॅटने जीवघेणा हल्ला करण्यात आला आणि या घटनेत वीरूचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह गोणीत भरून पुलावरून खाली फेकून दिला. गुन्हेगारांना वाटलं की त्यांनी परफेक्ट मर्डर केलाय, पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. घाईघाईत मृतदेह गोणीत भरताना रीनाच्या मुलाची शाळेची बॅग आणि रफ कॉपी ही त्याच गोणीत राहिली. त्या कॉपीवर शाळेच्या शिक्षकाची स्वाक्षरी होती. पोलिसांनी त्या स्वाक्षरीचा माग काढत थेट रीनाचं घर गाठलं आणि या ग्लॅमरस चेहऱ्यामागचं भयानक वास्तव जगासमोर आलं. सोशल मीडियाचं हे चकाकणारं जग जितकं सुंदर दिसतं तितकंच ते आतून किती अंधारलेलं असू शकतं हेच या घटनेनं दाखवून दिलंय. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी एका छोट्याशा चुकीमुळे तो कसा काय अडचणीत सापडू शकतो हे आपल्याला यामधून पाहायला मिळतंय. आता या सगळ्या घटनेत तुम्हाला देखील काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.